पर्वती पुणे शहराच्या मध्यभागी असलेली पेशवेकालीन एक टेकडी, ज्या टेकडीवर अनेक मंदिरे आहेत अशी पर्वती. पुणेकरांचे मॉर्निंग वॉकचे तसेच संध्याकाळचे हवा खाण्याचे खास आवडते ठिकाण म्हणजेच पर्वती. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुणे शहरातील पेशवेकालीन एक टेकडी पाहण्यासाठी. तीच आहे पर्वती. ही टेकडी स्वारगेट बस स्थानकापासून 1.5 किलोमीटर अंतरावर तर शनिवारवाड्यापासून 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, आता आपण आहोत नानासाहेब पेशवे चौकामध्ये. समोर आपल्याला पर्वतीची मुख्य कमान दिसत आहे. या कमानीतून आपण वर जाऊयात. या टेकडीवरील सर्व मंदिरांची देखभाल श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड पुणे यांच्या मार्फत केली जाते. पायरी मार्गाने सुरुवात करताना प्रथमच आपल्याला आप्पाची पायरी दिसते. ही पायरी दिनांक 14/11/1974 मध्ये बसवलेली आहे. या पायरीबद्दल तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. इथून पुढे आपल्याला समोर पर्वतीवर जायचे आहे. ही कमान अलीकडच्याच काळात बनवलेली दिसते. थोडे पुढे आलो की डाव्या बाजूला महादेवाची पिंड आपल्याला दिसत आहे. पर्वताई देवीच्या नावावरून पर्वती टेकडी हे नाव पडले. पुण्याच्या अनेक भागातून ही दृष्टीस पडते. या टेकडीच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 640 मीटर म्हणजेच 2100 फूट आहे. सुमारे 103 पायऱ्या चढून येथे आपण पोहोचतो. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात. हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवतांची मंदिरे आहेत. या ठिकाणी डाव्या बाजूला भुट्ट्याची दुकाने आहेत. येथे पुणे महानगरपालिकेने स्वर्गीय प्रमोद महाजन ओपन जिम बनवलेली आहे. टेकडीवर पर्यावरण प्रेमींनी झाडे लावलेली आहेत. या ठिकाणी एक विसावा आणि तुळशी वृंदावन बनवलेले आहे. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेले नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्याकडून जमीन घेऊन देवदेवेश्वर मंदिर बांधले. 23 एप्रिल इसवी सन 1749 रोजी हे मंदिर उभारले गेले. टेकडीवर नानासाहेब पेशवे स्मारक, पेशवे संग्रहालय, पायथ्याला प्राचीन लेणी आहेत. मित्रांनो, या ठिकाणी कॅन्टीन आहे. येथे नाश्ता चहा मिळतो. डाव्या बाजूला देखील एक कॅन्टीन आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक नंदी आहे. समोर आपल्याला विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिसत आहे. हे डाव्या बाजूला देवदेवेश्वर मंदिर आहे. आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहोत. चला तर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊयात.
हा आहे श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवा यांचा अर्धपुतळा। हा म्युझियमच्या समोर नव्याने बसवलेला आहे। या ठिकाणी स्मारकाचे काम सुरू आहे। हे आहे पेशवा म्युझियम। यामध्ये अनेक पेशवेकालीन वस्तू, तलवारी, कागदपत्रे ठेवलेली आहेत। हे म्युझियम पाहण्यासाठी 20 रुपये शुल्क आकारले जाते। या ठिकाणी माहिती फलक लावले जाणार आहेत। या इथे नानासाहेब पेशवा यांचे समाधी स्थान आहे। ते सध्या बंद आहे। इथे एक तुळशी वृंदावन दिसते, तसेच समोर कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे। आता आपण विष्णू नारायण मंदिराकडे चाललो आहोत। या ठिकाणी खडी आणि डस्ट टाकलेली दिसते, कारण इथे काम सुरू आहे। हे या ठिकाणी काय आहे हे काही समजले नाही। पत्र टाकलेलं आहे। आतमध्ये बहुतेक पाण्याची टाकी असावी, कारण आतमध्ये पाणी दिसत आहे। हा समोर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा यांचा पुतळा आहे। हा अलीकडेच बसवलेला दिसतो। हे बघा मित्रांनो, जनता वसाहत दिसत आहे। तसेच सिंहगड रोडची घरे दिसत आहेत। आपण पाठीमागील पायऱ्या चढून विष्णू नारायण मंदिरात चाललो आहोत। या मंदिरासमोर देखील छान काम केलेले दिसते। हा व्हिडिओ आपण 2025 मध्ये जरी पाहत असलो तरी ह्या व्हिडिओचे शूटिंग ऑगस्ट 2024 मध्ये केलेलं आहे। त्यामुळे आता सध्या जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला बऱ्यापैकी काम झालेले दिसेल। मित्रांनो, हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर। चला दर्शन घेऊयात। हे मंदिर पेशवेकालीन आहे। साधारण 250 वर्ष झाली आहेत, पण या मंदिरातील पेंटिंग छान दिसत आहेत। अर्थात हे रिनोव्हेशन झालेले असेल। या ठिकाणी गर्भगृहाच्या बाहेरील भिंतीवर सुंदर पेंटिंग आहेत। आता आपण आलो आहोत कार्तिक स्वामी मंदिरात। या मंदिराची स्थापना रघुनाथराव पेशवा यांनी 1791 मध्ये केली। आता आपण देवदेवेश्वर मंदिराकडे चाललो आहोत। हे मंदिर पर्वतीवरील सर्वात मोठे मंदिर आहे। याची स्थापना नानासाहेब पेशवा यांनी केली।
देवदेवेश्वर अर्थात हे महादेवाचे मंदिर आहे। समोर नंदी मंडप आहे। मंदिरासमोर कारंजे आहेत। ही आहे महादेवाची पिंड। हर हर महादेव। हे आहे सूर्यनारायण मंदिर। या ठिकाणी बाजीराव पेशवा आणि छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे। हे आहे गणपती मंदिर। ही देवदेवेश्वर मंदिराच्या परिसरातील काही मंदिरे आहेत। हे आहे पर्वताई व भवानी मातेचे मंदिर। याच देवीच्या नावावरून या टेकडीचे नाव पर्वती असे पडले। हे आहे जनार्दन विष्णू मंदिर। या ठिकाणी आपल्याला भुयार असल्याचे दिसते। तर मित्रांनो, अशी आहे पर्वती टेकडी आणि या टेकडीवरील मंदिरे। हे सर्व तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।